फलकामध्ये नक्कीच किती पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण मागच्याच सामन्यामध्ये समीर बुरकुड्याने खर तर आपले इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र प्रश्नचिन्हात पाडले पेंढरीपाडा संघाला की या संघासमोर किती धावा बनवायच्या आहेत. संजय दिंडा स्ट्रायकरकडे पाहायला मिळतो. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू केला जात आहे. दोन क्षेत्ररक्षक च्या मधून चेंडू निघून जातोय. फरार चौकाराकरिता आलाय पहिल्या चेंडूवर चौकार. तर पहिल्या चेंडूवर महेशच्या चौकार आलाय आणि या चौकाराची अकाउंट स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं आहे. ते म्हणजे धीरज दिंडा मार्फत, संजय दिंडा यांच्या मार्फत. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर राईट आर्मावर महेश धीरजवाडी. यावेळेचा स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला प्रयत्न केलाय. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते आणि त्याच्या रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केले. या दुहेरी अंकाने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, 20च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल पेंढरीपाडा या संघाचा. महेश पुन्हा एकदा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथे मात्र थोडासा त्याच्या पंबल होतोय आणि इथे मात्र काय घडलंय तर 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर बॅकअप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅकअप या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात करून दिली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील संजय दिंडे याने खर तर चांगली सुरुवात करून दिली होती. त्याच्यानंतर नवनाथ गहिला आले आणि काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं फील्ड करताय डीप लॉंग ऑनला आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र यष्टीरक्षक याने केली आहे चुकी. खर तर रनआउटची संधी आली होती, परंतु रनआउट हुकला गेलाय आणि अशा प्रकारे दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या 2च्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताय 10 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून दिले ते म्हणजे 4. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 2-2 धावा. हो, यावेळेस चेंडूला मात्र सोडून दिलं. बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. या 1 ने धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येवर. याच्यानंतर होणारा सामना सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघ आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ नवीन पाडा या दरम्यान सामना होईल. तर नाणेफेकीसाठी यायचा या 2 षटकानंतर. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला थोडासा क्षेत्ररक्षक पंबलतोय, मात्र स्वतःला सावरतोय आणि चेंडूला कलेक्ट करतोय आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज चांगला कॉल देत असताना एक धाव कंप्लीट करतायत. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 12 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. 5 चेंडू टाकून झालेत आणि भरपूर वेळेनंतर मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते कुमार याच्याकडे. हो, यावेळेस चांगला चेंडू लॉर्डफुटचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 14 या धावसंख्येवर. बिनबाद 14 ची सुरुवात पाहायला मिळते. ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा या संघाची. डीजेला फंदी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. समीर बुरकुड येत आहेत, नंबर 2चे गोलंदाज. गोलंदाजी करण्यासाठी पाणी देखील मैदानाच्या आत घेऊन येतात. नवनाथ गहिला स्वतः येत आहेत आणि पाणीसोबत कानमंत्र देखील घेऊन येतील, यात काही शंका नाही आहे. चांगली भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी 14 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. संजय आतापर्यंत चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. स्वतः आपण बघू शकत आहात 11 धावसंख्येवर तो खेळतायत वैयक्तिक. तर कुमार 2 या धावसंख्येवर तो खेळतायत.
समीर पहिला चेंडू हाताळण्यासाठी फज्ज होईल. स्ट्रायकरकडे बॅटर संजय दिंडा. हो यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला होता, परंतु आपण बघतो चांगल्या रीतीने चेंडूला खेळलं जातंय. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकत्या 16 या धावसंख्येवर. आज चांगली भागीदारी पाहायला मिळते. विकेटच्या तलाशामध्ये पाहायला मिळतोय अष्टभुजा लहूपाडा संघ, परंतु विकेट अजूनपर्यंत मिळाली नाहीये. चांगली भागीदारी पहिल्या विकेट साठी पाहायला मिळते. समीर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने धीरज चाडी दुसरा चेंडू घेऊन जातील. ओ यावेळेस फुल टॉप डिलावरी होती. नक्कीच इथे पंचांनी घोषित केला आहे. नक्कीच इथे मात्र चेक केलं पाहिजे एक्झॅक्टली नो आहे की नाही. चेक केलतात. चेक केल्यानंतर मात्र आम्ही तुमच्यापर्यंत निर्णय देऊ. याच्यानंतरचा होणारा सामना सह्याद्री स्पोर्ट बाफाणे आणि साईनाथ नवीनपडा वसई रानगाव या दरम्यान सामना पाहायला मिळेल. तर 2 षटकानंतर नाणेफेक यायचं आहे. दिस इज अ फेअर डिलिव्हरी, फेअर निर्णय आला आमच्यापर्यंत. समीर गोलंदाज कोणत्याही मार्कवर फक्त एकच धाव मिळत. 1 ने धावसंख्या पुढे सरकती आहे 17 या धावसंख्येवर. यावेळेस कुमार स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. ओ यावेळेस चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट रिझनला चांगलं छत्ररक्षण केलंय. जर हा चेंडू जर सोडला तर नक्कीच चौकारापर्यंत गेला असता, परंतु चांगलं छत्ररक्षण पाहायला मिळालंय छत्ररक्षकामार्फत. एकच धाव 1 ने धावसंख्या पुढे सरकते आहे 18 धावसंख्येवर. चौथा चेंडू समीर. ओ यावेळेस फुल टॉप डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीये. इथे मात्र थोडासा लांगाला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी किती धाव मिळाल्यात तर 2 धावा आपण पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. चांगली टोटल पाहायला मिळते आतापर्यंत. चांगली भागीदारी, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. लगेच व्यवस्थित कॉल देत आहेत एकमेकांना. चांगली भागीदारी पहिल्या विकेट पडी. 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शांत वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. गावठी स्पोर्ट भेंडीपाडा बी च्या माध्यमातून भरवलेली क्रिकेट स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा चालू आहे. खर तर गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा अंतिम दिवस पाहायला मिळतोय. समीर ओ यावेळेस कुठे ना कुठे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अपस्टिक सोडून जाणारे चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. या अवंत धावांची नोंदणी करतात. या अवंत धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे ती म्हणजे 21 या धावसंख्येवर. हो यावेळेस चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला गेला आहे. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला छत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे. या 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. तिसऱ्याचा प्रयत्न झाला होता, परंतु संजय दिंडा थांबून धरतायत ते म्हणजे कुमार यांना. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 23 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला पाहायला मिळतोय मिस्टर समीर भुरगुण्याचा. संजय फाडी यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू हाव काय एफर्ट दाखवलाय. चांगला शब्दचन पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छत्ररक्षक फाटी. अगदी आपण बघतोय सीमारेषेच्या लगत हा चेंडू अडवला गेलाय. चेक केलं जाईल कशा प्रकारे हा चेंडू अडवलाय, षटकार आहे की नाही. तरी आता किती धावा आहेत आतापर्यंत धावून काढलेल्या तर 2 धावा आहेत. चेक करतायत आणि चेक केल्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत येईल.
चला सह्याद्री स्पोर्ट बापाडे संगणक आलाय. साईनाथ नवीन पडा संगणक पाठवून द्यायचा आहे. चला साईनाथ स्पोर्ट रानगाव वसी लगेच संगणक पाठवून द्यायचा आहे. तर एका बाजूला साईनाथ स्पोर्ट नवीन पाडा आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री स्पोर्ट बापाडे या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. 3 षटकांचा सामना असेल. छापा असा बघायला परंतु आलाय काटा. साईनाथ स्पोर्ट रानगाव हा नाणेफेक जिंकतो. निर्णय काय असेल? फिल्डिंग करत असताना असे कोणकोणते 3 गोलंदाज तुमच्याकडे असतील? रोहन आहे, अविनाश, दिवेश. आणि खास करून आज पूर्ण संघ आहे का तुमचा? हो आहे. आणि आपण बघतोय सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघ या संघासमोर कधी तुमची मॅच झाली आहे का? हो, 1-2 वर्ष अगोदर झालेली. त्याच्यामध्ये निर्णय काय होता? ते एकदा जिंकलेले, आम्ही एकदा जिंकलेलो. म्हणजे 50-50. खूप सारे शुभेच्छा असतील. सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघ प्रथम फलंदाजी करायची आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30+ जाण्याचा प्रयत्न करू. असे कोणकोणते बॅटर्स या संघामध्ये असतील? विकास आहे, हेमंत, विनोद, हर्षद. आणि रानगाव संघाच्या अपोजिट खेळत असताना मात्र त्यांच्या संघातील कोणत्या खेळाडू जास्त तुमचं लक्ष असेल? काय तेवढे प्लेयर आम्ही ओळखत नाही त्यांचे. खूप सारे शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे साईनाथ स्पोर्ट रानगाव या संघाने आणि प्रथम शतरंजन करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बापणे या संघाला. जाऊया समर्थन कक्षमध्ये. आपण बघितलं होतं षटकार अडवला गेलाय. फक्त 2 धाव मिळतील. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. 25 धावा झालेत आणि 26 धावांचं टार्गेट असेल. तर 2 षटकामध्ये खरं तर आपण बघतोय 26 धावा म्हणजे 13च्या सरेफरीने चालावं लागेल. ते म्हणजे अष्टभुजा लवपाडे या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाले. समीर भुरकुंड आणि त्याला साथ देतोय फलंदाज महेश भोईर. नंबर 1चा गोलंदाज गोंधळी मार्कवर मिलिंद हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काही चांगला परफॉर्मन्स दाखवला होता समीर भुरकुंड या बॅटर्सने. तोच जलवा या सामन्यामध्ये बघायला मिळेल का? किंवा जगदंबा स्पोर्ट आपला जो गोलंदाजीचा अटॅक आहे ना त्यामध्ये फसवतील का? मोठा प्रश्नचिन्ह. बघूया. पहिला चेंडू यावेळेस जोरकस माझा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र काय बघायला मिळतं? तर वाईट इज लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर आलाय आलाय षटकार आणि या षटकारने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्ही फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आलोय. आम्ही आलोय खर तर या ग्राउंडवर चांगला खेळ करायला, आपल्या नावाचा दबदबा इथे दाखवायला, असं मात्र चित्र पहिल्याच चेंडूवर दाखवलंय मिस्टर समीर बुरकुंड या बॅटर्सने. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवर मिलिंद दिंडा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलंय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर षटकाराकरिता वॉड स्ट्रोक बाय साबीर बोरकुंड. तर दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराची मात्र धावसंख्या पुढे सरकतीये 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये. खर तर सकाळपासून आपण बघतोय समीर बुरकुंड षटकारांशी जास्त बोलतायत. पुन्हा एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर मिलिंद राईट ओव्हर द विकेटने समीर फाडी तिसरा चेंडू घेऊन जातील. यावेळेस चेंडूला मात्र भिरकावलंय डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर वन बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. हा चेंडू एक्झिक्यूट केलाय अगदी स्वतःला झुकवला नट्टा स्टाईलने मात्र चेंडूला खेळला गेलाय डीप लॉंग लेग पट्ट्या बाहेर. पुढे एकदा गोलंदाज गोंधळी मार्कवर. यावेळेस काय बघायला मिळतं डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर अजून एक षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली बघताय जणू काय रिप्ले चालू आहे की काय असं दृश्य पाहायला मिळते. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 4 धावांची आता गरज असेल. पूर्णपणे प्रश्नचिन्हात पाडले गोलंदाज मिलिंद दिंड या गोलंदाजाला. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय. यावेळेस नाही करणार चुकी. धक्का क्रमांक पहिला समीर बुरकुंड मात्र आपले काम करून जातोय. आपला खेळ काय परफॉर्मन्स दाखवलाय या मॅच मध्ये खेळत असताना आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून गेलेत. नवीन पॅटर्न वन डाऊन मध्ये दाखवतोय. निमेश हा बॅटर्स पाहायला मिळतोय. आता मात्र 4 धावांची गरज आहे परंतु समीर बुरकुंड काय बॅटिंग केली आहे अप्रतिम अप्रतिम. कार्याध्यक्ष विकासजी वायडा यांचं देखील करूया सर स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस मॅचला फिनिश करून गेलेत फलंदाज निमेश आणि अशा प्रकारे विजय संपादन केलं गेलंय ते म्हणजे अष्टभुजा लहुपाडा संघ. काय परफॉर्मन्स राहिलाय जबरदस्त परफॉर्मन्स. मागच्या सामन्यामध्ये देखील पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश केली आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच षटकामध्ये मॅच फिनिश केली आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स आणि अगदी 2 सामने हा संघ जिंकलाय. थँक यू